ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांना संरक्षण देण्याच्या मागणीसाठी जालन्यात सकल ओबीसी समाज बांधव आता रस्त्यावरती उतरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। अंबड चौफुली पासून तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही जी रॅली आहे ती आता निघालेली आहे। आपण पाहतोय की ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या समर्थनार्थ वेगवेगळ्या प्रकारचे पोस्टर हातात घेऊन हे ओबीसी समाज बांधव जे आहेत ते आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघालेले आहेत आणि त्यांना समर्थन देखील त्यांनी दिलेलं आहे। आपल्यासोबत काही ओबीसी समाज बांधव आहेत। काय सांगाल, काय मागणी आहे? तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पोस्टर हातात घेतलेले आहेत आणि त्यांना समर्थन दिलेले आहे। या 8 दिवसामध्ये ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांना त्या ठिकाणी त्यांच्या घरावर हल्ला करणे, त्यांच्या घरात साडी चोळी टाकणे, ते योगायोगानं घरी नसल्यामुळं त्या ठिकाणी हा अनुचित प्रकार त्या ठिकाणी थांबला। अन्यथा त्यांच्यावर प्राणघातक हल्ला त्या दिवशी होऊ शकला असता। सुदैवानं ते नसल्यामुळं तो टळला। या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांची जी काही आई आहे, त्यांच्या मंडळी आहे, त्यांच्यावर त्या ठिकाणी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला। तिथं साडी चोळी बांगड्या त्या ठिकाणी ठेवून अशा प्रकारचं अमानवीय एक कृत्य त्या ठिकाणी त्यांनी केलं आणि त्यांना पकडून त्यांना मारणाराला त्या ठिकाणी बक्षीस जाहीर केलं। त्यांना खालच्या पातळीत जाऊन त्यांच्या मुलीविषयी त्या ठिकाणी चुकीच्या पोस्ट त्या ठिकाणी प्रसारित केल्या जातात। हा प्रकार लोकशाहीला न शोभणार आहे। ते केवळ आणि केवळ ओबीसी समाजासाठी त्या ठिकाणी लढतायत। लक्ष्मण हाके असेल, मंगेश ससाने असतील किंवा नवनाथ आबा असतील, हे ओबीसीची बाजू घेऊन महाराष्ट्रात ओबीसीची चळवळ जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतात। या आकशापोटी त्या ठिकाणी त्यांना टार्गेट करून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतो आहे। हे शासनानं कुठंतरी थांबवलं पाहिजे। एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या बायकोवर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केल्या जातात। तिथं तुमच्या बावनकुळ्यांना अभद्र भाषेमध्ये त्या ठिकाणी बोलल्या जातं। कोण बोलतो? मनोज जरांगे, त्यांचे समर्थक। आणि हे सगळं उघड असताना त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं म्हणजे त्यांना रोखण्याचा प्रयत्न होत नाही। परंतु एखादा व्यक्ती ओबीसीच्या बाजूनं जर बोलला तर त्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो आहे। यासाठी त्या नवनाथ आबा वाघमारे यांना Y+ सुरक्षा त्या ठिकाणी पुरवावी आणि या जिल्ह्यामध्ये जे काही वातावरण दूषित करण्याचा जे लोक प्रयत्न करत आहेत, गुंडगिरी करत आहेत, त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे। याच्यासाठी सकल ओबीसी समाजाच्या वतीनं आम्ही आमच्या भावना SP साहेबांच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही आज या रॅलीचं आयोजन केलेलं आहे। काय पुढची भूमिका असणार आहे तुमची? आमची भूमिका अशी आहे की जो दिनांक 17/8/2026 रोजी नवनाथ आबा यांना जीवे मारण्यासाठी त्यांच्या घरावर जे 20-25 लोक चालून गेले, परंतु ते योगायोगानं बाहेर असल्यामुळं, दौऱ्यावर असल्यामुळं त्यांच्या तावडीत सापडले नाही, त्यामुळं त्यांचा जीव वाचला। ते आता त्यांच्यावर एका समाजकंटकानं 10 लाख रुपयाचं बक्षीस घोषित केलेलं आहे 10 लाख रुपयाचं, की जो कोणी नवनाथ आबा वाघमारे यांना मारील त्यांना 10 लाख रुपयाचं बक्षीस घोषित केलेलं आहे। याची सरकारनं गंभीर दखल घेणं गरजेचं आहे। अन्यथा या लालचीपोटी 10 लाख रुपयाच्या लालचीपोटी कोणीही कोणताही एखादा समाजकंटक उठेल आणि नवनाथ आबा वाघमारे यांचा जीव घेईल। म्हणून माझी सरकारला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की माननीय देवेंद्र साहेब, तुम्हाला माझी विनंती आहे, गृहमंत्री या नात्यानं आणि मुख्यमंत्री या नात्यानं विनंती आहे की तात्काळ त्यांना जर Y+ सुरक्षा आपण प्रदान केली नाही तर नवनाथ आबा वाघमारे यांचा केव्हाही जीव त्या लालचेपोटी जाऊ शकतो आणि कोणी 10 लाख रुपये मिळण्याच्या आशेपोटी त्यांना मारू शकतो। म्हणून असं जर काही घडलं तर याची सर्व जबाबदारी ही शासनावर राहील आणि म्हणून आम्ही सर्व नवनाथ वाघमारे यांच्या जीवाला धोका आहे वाटतं? धोका आहे। सरकारने आमचा अंत पाहू नये। आमच्यासाठी ओबीसीसाठी जे लढणारे संघटने, हे योद्धे, यांच्यावर जर आज अशी दडपशाही करून यांना जीवे मारण्याची धमकी देत असेल तर सरकारनं आमचा अंत पाहू नये। ओबीसींचा गावगाड्यामध्ये राहणारा आमचा गरीब दुबळा समाज आहे ओबीसी, आणि आमच्या ताटाला देऊन कोणाला देऊ नये आरक्षण, एवढंच मी सरकारला माझ्या इथून सांगतो। आणि ओबीसी म्हणून पुढील भूमिका काय असेल? ओबीसी जर सरकार एकीकडे म्हणतंय आम्ही आमचा DNA ओबीसी, आमचं खोटं बोलून आमचं मतदान घेतलं, आम्हाला तुम्ही फसवलं, आणि एकीकडे तुम्ही सांगतात की आम्ही ओबीसीचं आरक्षण याला दिलं नाही। 58 लाख कुंभी नोंदी सापडल्या, 52 लाख यांना आम्ही सर्टिफिकेट वाटप केले, आणि वारंवार येऊन सांगतात की आम्ही तुमच्या ताटाला दिलं नाही। मग तुम्ही आमची दिशाभूल करू लागले ओबीसींची। नक्कीच आपण पाहतोय की जालन्यातली ही सारी दृश्य आहे। थोड्याच वेळात ही जी रॅली आहे ती पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत पोहोचणार आहे
नवनाथ वाघमारे यांना Y+ दर्जाची सुरक्षा द्यावी, कारण त्यांच्या जीवाला धोका आहे असं सकल ओबीसी समाज बांधवांचं म्हणणं आहे. त्यामुळे ही जी रॅली आहे ती आज जालन्यामध्ये आता निघालेली आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे पोस्टर जे आहे ते नवनाथ वाघमारे यांच्या समर्थनार्थ या ओबीसी समाज बांधवांनी हातात घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.